परभनी तोड़फोड़ मामले में सरकार ने वरिष्ठ अधिकारी के नेतृत्व में एसआईटी गठित करने का निर्णय लिया है। इस बात की जानकारी मंत्री शंभूराजे देसाई ने दी। उन्होंने मीडिया को बताया कि आईपीएस अधिकारी के नेतृत्व में गठित जांच समिति की रिपोर्ट के अनुसार दोषियों पर कार्रवाई की जाएगी। या चर्चेमध्ये काही स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवली। त्यांच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध होती ते स्टेटमेंट जर पाहिले, ते जर त्यांनी वाचलेलं, मी स्वतः सभागृहामध्ये होतो, अत्यंत अश्लील अशा पद्धतीच्या भाषेत एक वरिष्ठ अधिकारी बोलतानाचा जबाब त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये अडकवायचं आहे, गुंतवायचं आहे, अशा पद्धतीचं एक कट हा तिथं रचला जात होता असं त्या संपूर्ण चर्चेमध्ये आलं। सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा एसीपी दर्जाचा डीसीपी दर्जाचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही स्वतःहून। त्याला कुणीतरी त्यांनी नाव त्यावेळी घेतलं तत्कालीन डीजी पांडेंचं, पण डीजी सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरच हे करणार आहे, स्वतः त्याच्या मनानं करू शकणार नाही असं सरकार म्हणून आमचं मत झालं। आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी गठीत करायचा निर्णय आम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्या एसआयटीच्या चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या उपर समजा काही सन्मान्य आमदार महोदयांना किंवा कुणाला त्या एसआयटीकडे काय अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल ती द्यायची असेल तर ती देण्याची सुद्धा तरतूद त्या एसआयटीमध्ये ठेवली जाईल आणि तातडीनं एसआयटीचा अहवाल प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी अहवालामध्ये आढळून येतील, दोषी आढळून येतील, त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आज या ठिकाणी केलेली आहे।